आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। कामगार दिनानिमित्त माथाडी कामगारांचा विशेष सन्मान। माथाडी कामगारांच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप। नागोठाणे रोशन पदके। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार संघटनेच्या नागोठाणे येथील कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार संघटनेच्या वतीने माथाडी कामगारांचा विशेष सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार संघटनेच्या कार्यालयात 1 मे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमानिमित्त माथाडी कामगारांच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। सदरचा कार्यक्रम हा माथाडी कामगार सेनेचे नागोठाणे विभागीय अध्यक्ष नरेश भंडारी यांच्या माध्यमातून करण्यात आला। यावेळी नरेश भंडारी यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नागोठाणे विभाग अध्यक्ष चेतन कामते, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष गणेश घाग, प्रफुल्ल नागोठाणेकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक बेंडकुळे, RPI तालुका सचिव जगदीश वाघमारे, रोहा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना साईनाथ धुळे, महिला रोहा तालुका अध्यक्ष दीपश्री घासे, तसेच कोंडू कोकरे, यश घरत, यशवंत शेत, संतोष बोडेकर, रघुनाथ शेत, यशवंत निरगुडे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचा औचित्य साधून आमच्या मनसे माथाडीतर्फे कोट्याखाली कार्यक्रम साजरा झालेला आहे। खरं तर सांगायचं म्हणलं तर राजसाहेब ठाकरे आणि मराठी माणूस म्हटलं तर कामगार दिन हा आला। कामगार दिन असो किंवा महाराष्ट्र दिन असो, राजसाहेबांचं नेहमी जर बघितलं तर कुठली मतदान असो किंवा नसो, पण ते पहिल्यापासून ते आज गेल्या 18 वर्ष झाली, पक्षाला 18 वर्ष झाली, त्या 18 वर्षात ते नेहमी मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी व मराठी अस्मितेसाठी लढणारा हा एकमेव पक्ष आपण या महाराष्ट्रात पाहत आहोत। तर खरं सांगायचं म्हटलं तर हा जो आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे, तो कार्यक्रम याच्यासाठी आयोजित केला आहे की प्रत्येक कामगार हा काम करत असतो, मेहनत करत असतो, कुटुंबासाठी काय ना काय त्याला 2 पैसे कमवायचे असतात। त्या दृष्टीने तो ऊन ताण बघत नाही, पाऊस बघत नाही, अशा दृष्टीने हा कामगार काम करत असतो। पण ह्या कामगाराच्या पगारातून तो त्याचं कुटुंब चालवत असतो। मुलांना शैक्षणिक, आज तुम्ही बघितलं तर आज रिझल्ट लागलेला आहे, तर विद्यार्थ्यांना काही, त्यांच्या मुलांना काही शैक्षणिक वया असतील, काही शालेय वस्तू असतील, अशा दृष्टीसाठी तो कामगार वर्षभर काम करत असतो। हीच संकल्पना आम्ही डोक्यात ठेवून आज आमच्याच कामगारांना, हे सगळे मनसे माथाडी कामगार सेनेचे आमचे रजिस्टर कामगार आहेत, त्यांच्या मुलांसाठी एक कुठेतरी हातभार लागावा म्हणून आमचे मनसे माथाडी सेनेच्या वतीने की हा सर्व आम्ही शैक्षणिक क्षेत्राचं वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्या निमित्ताने आपण तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली। थोडं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या कार्यक्रमाला मला सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहता आलं, त्याबद्दल माझे जे मित्र आहेत नरेश भंडारी, त्यांना मी आभार मानतो, कारण की असा हा कार्यक्रम होणं फार महत्त्वाचा बाब आहे। आणि वर्षभर कामगार हा आपला मित्र आहे, तो जो झिरो असतो कामाच्या ठिकाणी आणि किंवा त्याची दाद आपण आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घेत असतो, ती फार मोलाची गोष्ट आहे। आणि उपक्रम अशा चांगल्या पद्धतीने आपल्या सुचतात। आपल्या विभागाचे जे काही अध्यक्ष आहेत नरेशजी भंडारी, आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे। आणि दुसरं जे म्हणजे संघटना कामगार होते, त्यांना पण अलीकडच्या काळामध्ये स्वतंत्र मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या कायद्याने त्यांना चांगला न्याय मिळायला लागला। आणि त्या न्यायाच्या नंतर मग एक संघटना सुद्धा चांगल्या पद्धतीने स्थापन झाल्या, की कामगार संघटना असेल आपल्या माध्यमातून, की त्याच्यातनं तुम्ही म्हणून की सिमेंटचा त्याला ते खाली करतात 4 रुपयाचा रेट मिळायचा। पण कुठेतरी संघर्ष आणि संघटनाच्या मध्ये आल्यानंतर कामगार एकत्र की तेव्हा त्यांना एक करोड रुपये चांगला दर मिळायला लागला। म्हणजे याच्यात सांगायचं उद्देश एकच आहे की संघटना ही असती, तर संघटनेच्या माध्यमातून बरेच प्रश्न असतात, जे चांगले प्रश्न मार्गी लागत असतात। म्हणून प्रत्येक गावाचा संघर्ष करा आणि शिका, संघटित व्हा। कारण संघटना जी अशी आहे, संघटना एकत्र आल्यानंतरच आपले प्रश्न मार्गी लागत असतात। त्याच्यामुळे ही संघटना कशा पद्धतीने आपला एकत्र आणि शक्तिशाली होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे।
शुभेच्छा देतो आणि आजच्या पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. जय हिंद. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.